कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? अरे असं नाही, म्हणजे मी म्हणत होते की घरात एवढी सगळी कामं असताना तू कशाला सोडायला चालली आहेस शाळेमध्ये मुलांना? आकाश जातोय ना, असं मी तिला म्हणत होते। एवढंच ना? अगं मग ते आल्यावर करतील की काम, आणि तसंही लग्न आधी कामं व्हायचीच ना या घरी। थोडं टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं ठीक आहे। मनी चल बरं, उशीर होईल, चला चला चल चल। बघितलंस ना वहिनी, लग्नाच्या आधीपासून मी तुला सांगत होते पण तुला खरं नव्हतं वाटत। पण आता बघितलंस ना, छोट्या छोट्या गोष्टीवरून आकाश बायकोची बाजू घेतोय। मला सांग, आजपर्यंत आकाशनी तुझं बोलणं कधी टाळलं होतं का? टाळलं होतं नाही ना? पण आता टाळतोय बायकोसाठी। वहिनी, मला तर भीती वाटायला लागली आहे ग। म्हणजे ही मुलगी तुला तुझ्याच घरात परक करते की काय? मला भीती वाटते। हे सगळं त्या बनीमुळे होतंय। वसुंधरा सतत बनीच्या मागे, आकाश सतत वसुंधराच्या मागे। लवकरात लवकर या कार्ट्याला घराच्या बाहेर हाकलवलं पाहिजे। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे माणसं। हो, काहीतरी करायला पाहिजे। ते थँक्यू, थँक्यू। मला तुमच्यामुळे बनीला शाळेत सोडायला येता आलं। मला माहिती आहे आईंना फार आवडलं नव्हतं ते, पण मी मुद्दाम नाही केला हो। म्हणजे मी रोजच बनीला स्कूटीवरून सोडायला जायचे आणि मग तिथून नर्सरीला जायचे। ही तर सवयच आहे त्यालाही आणि मलाही। म्हणजे मला माहित होतं की लग्नानंतर थोडं काही गोष्टी बदलणार आहेत, रुटीन बदलणार आहे, पण मी बनीसाठी फार काही बदलू नये याचा प्रयत्न करते। थँक्यू, तुम्ही मला सपोर्ट केला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।